हॅलो स्टुडंट, ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस मधला नेक्स्ट मेथड ऑफ रिडक्शन. आता मेथडच्या नावाबद्दल तुम्हाला समजलं असं रिडक्शन म्हणजे रिड्यूस करणे किंवा छोटं करणे. जो आपल्याला मॅट्रायसेस दिलेला आहे तो मॅट्रायसेस आपल्याला छोटा करायचा आहे युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. इथे फक्त आपण रोज मेथड यूज करणार आहे, कॉलम मेथड आपण यूज करत नाही. ओनली यूजिंग बाय द रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड अँड सॉल्विंग द मॅट्रायसेस AX इज इक्वल टू B इन दिस मेथड. म्हणजे जे आपल्याला इक्वेशन देतील ते आपण आधी AX इज इक्वल टू B या फॉर्ममध्ये लिहून हा जो A मॅट्रायसेस आहे त्या A मॅट्रायसेसमध्ये रो ट्रान्सफॉर्मेशनच्या मेथड्सनी आपण रिड्यूस करणार. मग तो रिड्यूस कसा करायचा आहे तर दोन टाईप्सनी करायचा आहे, अप्पर ट्रायंग्युलर अँड लोअर ट्रायंग्युलर मॅट्रायसेस. तर आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर ह्या दोन मेथड्समध्ये हा मॅट्रायसेस काय करायचा, रिड्यूस करायचा. तर अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे काय, इथं समजा ABC 0 DE 0 0 F म्हणजे हा जो कॉर्नर येतो ह्या कॉर्नरला आपल्याला 3 0 आणायचे आहेत. तो झाला अप्पर ट्रायंग्युलर. किंवा A0 0 BC 0 DE F किंवा ह्या कॉर्नर्समध्ये आपल्याला काय आणायचं आहे, 0 आणायचं. तो झाला लोअर ट्रायंगल. आणि ते पुन्हा इज कन्वर्टेड बाय द लिनियर इक्वेशन आणि त्यांना पुन्हा लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं. तर ते लिनियर इक्वेशनमध्ये पुन्हा कन्वर्ट केले तर इथे एकच टर्म मिळेल, म्हणजे एकच व्हेरिएबल असेल. इथे 2 व्हेरिएबल, इथे 3 व्हेरिएबल. किंवा ॲज दिस सेम मेथड इथे 1 व्हेरिएबल, इथे 2, इथे 3. म्हणजे इथे हा एक व्हेरिएबल जो मिळेल तो मी इथे पुट केला तर मला हा दुसरा भेटेल आणि हे दोन्ही मी वरच्या इक्वेशनमध्ये पुट केले तर मला तिसरा भेटेल. म्हणजे पुन्हा एक्झाम्पल आपल्याला लिनियर इक्वेशन ह्याच मेथडने काय करायचं आहे, सॉल्व. पुन्हा एक्झाम्पल आपण त्याच लिनियर इक्वेशन मेथड्सने काय करणार आहे, सॉल्व करणार. अशी आपली सिम्पल मेथड्स आहे, मेथड्स ऑफ रिडक्शन. ॲप्लिकेशन तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व करू शकता जर क्वेश्चनमध्ये स्पेसिफाय सांगितलं नसेल, युजिंग बाय ॲडजॉइंट मेथड्स किंवा इन्व्हर्स मेथड्स किंवा रिडक्शन मेथड्स. तर आपण एक्झाम्पल सॉल्व करू. आता इथे आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे. द फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व द इक्वेशन 2x + 3y इज इक्वल टू 9 अँड y - x इज इक्वल टू -2 युजिंग द रिडक्शन मेथड्स. राईट द गिवन इक्वेशन. आता इक्वेशन 2x + 3y इज इक्वल टू 9, पण सेकंड इक्वेशन y - x दिले. इथलं आपलं फर्स्ट व्हेरिएबल x आहे आणि इकडे तो सेकंड व्हेरिएबलला गेला आहे. त्यांची पोझिशन चेंज करा विथ साईन, म्हणजे -x + y इज इक्वल टू -2. कधी कधी कॉन्स्टंट टर्म ह्या इकडे सुद्धा येते, म्हणजे ही जी 9 दिसते ना RHSची ती इकडे सुद्धा आली असेल. ज्याला व्हेरिएबल नाही तो शिफ्ट करून घ्यायचा असतो RHSला. नसेल तर तिथं आपण 0च लिहिणार आहे, पण जर इकडे शिफ्ट केली तर इकडे असेल तर त्या बाजूला तो काय करायचा, शिफ्ट करायचा. आणि सगळे व्हेरिएबल एका सिक्वेन्समध्ये, म्हणजे x पहिला असेल, दुसरा y असेल, तिसरा z असेल. ह्याच टाईप्समध्ये आपले 3 इक्वेशन हवेत. इक्वेशन लिहिलं. आता आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये इक्वेशन मॅट्रिक्स इक्वेशन इन द फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. मग काय आलं आपलं, काय मॅट्रिक्सचा फॉर्म, AX इज इक्वल टू B. म्हणजे हा झाला A मॅट्रिक्स, हा झाला X मॅट्रिक्स, हा झाला B मॅट्रिक्स. आता रिड्यूस करायचं आहे, म्हणजे इथे तरी 0 आणायचं आहे किंवा इथे तरी 0 आणायचं आहे. दोनपैकी किंवा 4 ठिकाणापैकी एका कुठल्या तरी ठिकाणी आपल्याला काय आणायचं आहे, 0 आणायचा युजिंग बाय द रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. इम्पॉर्टन्स ओनली रो. तर इथे आपण R2ला 0 आणणार आहे, म्हणून मी R1चे असलेली पोझिशन आहे तशीच लिहिली. आता R2मध्ये काय सांगतोय, R2 2R2 + R1 म्हणजे -2 + 2 आणि R1 +2 + 3 म्हणजे झालं 0 5. हा झाला Aचा. आता Xला काय होतं आहे, R2 काय, -4 + 9 इज इक्वल टू 5 म्हणजे इथे आले 5.
बरोबर आहे. आता अगेन रिराईट इन इक्वेशन फॉर्म. इक्वेशन फॉर्म म्हणजे हा मल्टिप्लाय करायचा. 2 × x 2x प्लस 3 × y 3y इज इक्वल टू 9. हे झालं माझं फर्स्ट इक्वेशन. अँड 0 × x 0, 5 × y 5y इज इक्वल टू 5. मीन्स ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. Means therefore y is equal to 5 divided by 5 is equal to 1. Put in equation first. बरोबर. त्याला जर इक्वेशन फर्स्ट मध्ये जर पुट केला तर माझं इक्वेशन काय येतं आहे, 2x plus 3 is equal to 9. Therefore 2x is equal to 9 minus 3 is equal to 6. x is equal to 6 divided by 2 means 3. म्हणजे तुमचा x येतो 3 and y येतो 1. दिलेली इक्वेशन मध्ये पुट करू. 2 × 3 6 प्लस 3 × 1 3, 6 प्लस 3 9, मायनस 3 प्लस 1 म्हणजे -2. म्हणजे आपलं फर्स्ट एक्झाम्पल बरोबर आलं. इज दॅट क्लिअर. आता आपण 3 इक्वेशनचं म्हणजे 3 व्हेरिएबल असलेले एक्झाम्पल पाहू. सेकंड एक्झाम्पल, x प्लस 3y प्लस 3z इज इक्वल टू 12, x प्लस 4y प्लस 4z इक्वल टू 15 and x plus 3y plus 4z equal to 30. Again same example, solving by the reduction methods. Write in the matrix form ax is equal to, कारण इथे आपल्याला इक्वेशन 3च्या 3 x y z x y z x y z च्याच फॉर्ममध्ये दिलेत. ए मॅट्रायसेस म्हणजे फक्त आपण रिअल नंबर लिहिणारे व्हेरिएबलचे 1 3 3 1 4 4 1 3 4 आणि इकडे RHS म्हणजे 12 15 13. आता इथे आपल्याला एकतर लोअर ट्रायंग्युलर किंवा अप्पर ट्रायंग्युलर हा यूज करायचा. इथे 2 ठिकाणी 1 1 आहे, इथे 1 आहे, म्हणजे ह्या 2 ठिकाणी 0 येऊ शकतो. इथे 3 आहे, इथे 3 आहे, म्हणजे इथे सुद्धा आपली व्हॅल्यू काय होईल, इझिली चेंज करता येईल. मग मी काय करतो, R2 आणि R3 बदलायचं आहे. कशाने, R1ने. बरोबर की नाही. R1 मायनस R2 केलं तर इथे 0 येईल. R1 मायनस R3 केलं तर इथे सुद्धा 0 येईल. म्हणजे मी एकाच रोनी 2 वेगळ्या रोला प्रोसेस करतोय. जर तुम्ही सेम रोनी 2 वेगळ्या रोला जर प्रोसेस करत असाल तर ती एकत्र केली तरी चालते. म्हणजे इथे आपण दाखवतोय R2 R चेंज R2 मायनस R1 अँड R3 अगेन चेंज R3 मायनस R1. इथे R1 हा दोन्ही कसा आहे, एकच आहे, तो बदलणार नाही, म्हणून मी त्याला आहे तसं असलेलं आहे, पण तो एकच हवा आहे ना. तर तुम्ही एकदा R2ला लिहिता आणि इकडे पुन्हा R2 लिहिता, तसं नाही. दोघांनाही कॉमन चेंजेबल फॅक्टर पाहिजे, म्हणजे ज्याने आपण बदलणार आहोत तो. आता R2 मायनस R1, R2 काय 1 4 4 मायनस R1 1 मायनस 1 0 4 मायनस 3 1 अगेन 4 मायनस 3 1. इकडे 15 मायनस 12 3. बरोबर. आता पुढे काय होतं आहे, R3 मायनस R1 मीन्स 1 मायनस 1 0 3 मायनस 3 0 4 मायनस 3 1 आणि इकडे 13 मायनस 12 1. म्हणजे हा जो आपला अप्पर ट्रायंगल आहे तो एकाच स्टेपमध्ये आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे आपण इथे काय, तुम्ही वाटलंच तर इथे सुद्धा आणू शकता. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, R3ने R3 मायनस R2 म्हणजे इथे 0 येईल, इथे मायनस 1 येईल, इथे 0 येईल. मग इथे काय होणार, ह्या दोघांकडे 0 येणार. मग तुमचं ही टर्म जाते, ही टर्म जाते. बरोबर आहे. मिळते काय काय, इथे y मिळतोय, इथेही y मिळतोय. मग तुम्हाला z मिळते का, तर नाही मिळत. पुन्हा आपल्याला एक्झाम्पल वाढत जातं. त्यासाठी अशी सिंपल मेथड घ्यायची जेणेकरून आपल्याला एक्स वाय झेड ह्या तिन्ही व्हेरिएबल मिळतील. आता रिराईट इन इक्वेशन फॉर्म. आता इक्वेशन फॉर्ममध्ये पुन्हा राईट करू. 1 × x प्लस 3y प्लस 3z इज इक्वल टू 12. इक्वेशन नंबर फर्स्ट. इथे 0 आहे म्हणजे येतोय काय, y प्लस z इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 2. आणि ते z इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 3. असे आपल्याला 3 इक्वेशन मिळाले.
पहिल्याला एक्स वाय झेड तिन्ही व्हेरिएबल आहेत, दुसऱ्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत, तिसऱ्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे. बरोबर आहे. आता आपण हे पुन्हा सिम्प्लिफाय करू. इक्वेशन नंबर 3 पुट इन 2, म्हणजे जर झेडची व्हॅल्यू 2 मध्ये जर पुट केली y प्लस 1 इज इक्वल टू 3 मीन्स देअरफॉर y इज इक्वल टू 3 मायनस 1 इज इक्वल टू 2 मीन्स y इज इक्वल टू 2 इज द सिम्पल एक्झाम्पल. ह्याला म्हणतो 4. बरोबर. इक्वेशन नंबर 3 and 4 put in equation number 1 means x plus 3 into 2 plus 3 into 1 is equal to 12 means x plus 6 plus 3 is equal to 12 means x is equal to 12 minus 9 is equal to 3. म्हणजे तुमचा x इज इक्वल टू काय आला 3, y इज इक्वल टू 2 आणि z इज इक्वल टू 1. असे तुम्हाला 3 अननोन व्हॅल्यू मिळाले. कोणत्या एका इक्वेशनमध्ये पुट करू? 3 प्लस 6 प्लस 9 सॉरी प्लस 3 3 प्लस 6 9 9 प्लस 3 12 3 प्लस 8 प्लस 4 म्हणजे 3 प्लस 8 11 11 प्लस 4 15 3 प्लस 6 प्लस 4 11 प्लस 4 सॉरी 3 प्लस 6 9 प्लस 4 13. म्हणजे असे आपले काय येतील? तिन्हीच्या तिन्ही इक्वेशन काय होतात? सॅटिस्फाय होतात. हे झाले आपले सिम्पल रिडक्शन मेथड्समध्ये असलेले एक्झाम्पल इन न्यूमेरिकल इक्वेशन. जर तुम्हाला एक्झाम्पल ह्याच्यामध्ये वर्डमध्ये असतील तर ते एक्झाम्पलचा आधी आपल्याला टेबल बनवावं लागतं. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण त्या टाईपचे पाहणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल, द कॉस्ट ऑफ 4 डझन पेन्सिल, 3 डझन पेन्स अँड 2 डझन इरेझर इज 60 रुपीज. सेकंड, द कॉस्ट ऑफ 2 डझन पेन्सिल्स, 4 डझन पेन्स अँड 6 डझन इरेझर इज रुपीज 90 अँड कॉस्ट ऑफ 6 डझन पेन्सिल, 2 डझन पेन्स, 3 डझन इरेझर इज द 70 रुपीज. फाइंड द कॉस्ट ऑफ ईच ॲटम पर डझन. तर आपल्याला पर डझनची व्हॅल्यू काढायची असलेल्या ॲटमची. आता इथे आपल्याकडे ॲटम किती आहेत? तर 3 ॲटम आहेत. म्हणजे आपल्याकडे 3 व्हेरिएबल आहेत. बरोबर आहेत. मग त्या तिन्ही व्हेरिएबलला आपण सिम्बॉल देऊ. कन्सिडर लेट रुपीज x इज द cost of 1 dozen pencils. बरोबर आहे. मग पेन्सिलसाठी x कन्सिडर केला आहे, पेनसाठी y करू आणि इरेझरसाठी आपण z कन्सिडर करू. असे आपण 3 व्हेरिएबल कन्सिडर करणार. आता आपल्या इथे तिन्ही कन्सिडर करून झाले x, y अँड z. आता आपल्याला दिलेलं इक्वेशन बनवायचं. राइट इन इक्वेशन फॉर्म. तर फर्स्ट कंडिशननुसार इक्वेशन काय बनतं आहे? 4 डझन पेन्सिल, तर एका डझन पेन्सिलची कॉस्ट काय? x म्हणजे 4x प्लस 3 डझन पेन, एका डझन पेनची कॉस्ट काय? y म्हणजे 3y प्लस 2 डझन एरिझर म्हणजे एका डझन एरिझरची व्हॅल्यू काय? z, ती किती येते? 2 डझन. आणि त्या सगळ्यांची मिळून व्हॅल्यू काय होते? 60 होते. सेकंडला काय विचार दिले त्यांनी? 2 डझन पेन्सिल मीन्स 2x, 4 डझन पेन्स 4y अँड 6 डझन एरिझर, त्याची कॉस्ट होते 90 रुपीज. अँड थर्ड इक्वेशन काय दिले त्यांनी? म्हणजे काय तयार होते? 6 डझन पेन्सिल, 2 डझन पेन, 3 डझन एरिझर इज 70 रुपीज. असे आपल्याला 3 इक्वेशन बनतील. मग इथे पेन्सिल, पेन, इरेझरच्या ऐवजी तुम्हाला वेगळे काहीतरी नंबर देतील. त्याला फक्त तुम्हाला एक्स, वाय, झेडमध्ये कन्सिडर करायचे किंवा 2च असतील तर एक्स आणि वायमध्ये बनवून इक्वेशन आपल्याला काय करायला लागेल? तयार करायला लागेल. आता हे आपल्याला 3 इक्वेशन मिळाले. दिस इक्वेशन राईट इन
मॅट्रिक्स फॉर्म. त्यांना आपण आता मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. दॅट इज AX इज इक्वल टू B. 4 3 2 2 4 6 6 2 3 X Y Z इक्वल टू 60 90 70. हे झालं आपलं इक्वेशन. आता आपल्याला 3 ठिकाणी 0 आणायचे आहेत. इथे 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 किंवा इथे इथे आणि इथे. तर जी आपल्याला प्रोसेस सोपी वाटेल ती प्रोसेस केली तरी चालेल. आता आपण या इथे आणि या इथे 0 आणण्याची प्रोसेस करू एकाच वेळेस. मी R1नी प्रोसेस करतो. R2 मल्टिप्लाय बाय 2R2 मायनस R1 म्हणजे ह्याला जर 2नी मल्टिप्लाय केला तर हा 4 होईल, हा कॅन्सल होईल. अँड R3 कसा चेंज होईल. इथे 6 2 जा 12 4 3 जा 12 म्हणजे 12 हा कॉमन फॅक्टर आहे. मीन्स 2 इंटू R3 मायनस 3 इंटू R1. ही जर मी प्रोसेस अप्लाय केली तर ह्या दोन्ही ठिकाणी काय येणार आहे, 0 येणार. तर आपण आधी यांना 0 करून घेऊ. चेंज काय होत नाही आहे. फर्स्ट रो 4 3 2 X Y Z and here 60. ठीक आहे. आता 2 4 minus 4 0 8 minus 3 5 12 minus 2 10 80 minus 180 minus 60 120. बरोबर आहे. 90 इंटू 2 180 मायनस 60 म्हणजे 120. आता थर्ड 2R3 मीन्स 12 मायनस 3 इंटू 4 मीन्स अगेन 12 मीन्स इथं आलं 0. 2 इंटू 2 4 मायनस 9 मीन्स मायनस 5 6 मायनस 6 इथे आले 0. बरोबर आहे. म्हणजे इथे काय होत आहेत 2 इंटू 3 6 मायनस 3 इंटू 2 6 0. आता इथे 40 2 इंटू 70 140 मायनस 60 इंटू 3 मीन्स 180 मीन्स 140 मायनस 180 मीन्स मायनस 40. म्हणजे तुमचं सिम्पल जे इक्वेशन तयार होतं आहे ते इक्वेशन काय तयार होतं आहे. इथे 1 2 3 इथे 1 2 आणि इथे 1. बरोबर का. म्हणजे आता हा जरी अप्पर ट्रँग्युलर नसेल तरी आपल्याला ह्या इक्वेशनवरून ह्या मॅट्रायसेसवरून तिन्ही व्हेरिएबल काढता येतात. म्हणजे इथून मला Y निघेल, इथून Z निघेल आणि इथून X निघेल. हे घेताना असे घ्यायचे की जेणेकरून आपल्याला X Y Z हे एकदा तरी आले पाहिजे. राईट इन इक्वेशन म्हणजे काय झालं 4x प्लस 3y प्लस 2z इज इक्वल टू 60. ह्याला म्हणते इक्वेशन फर्स्ट. पुढे काय येतं 5y प्लस 10z इज इक्वल टू 120. इक्वेशन नंबर सेकंड. आणि थर्ड काय येतं मायनस 5y इथे 0 आहे इकडेही 0 आहे इज इक्वल टू मायनस 40. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 सॉल्व केलं तर y इज इक्वल टू मायनस 40 डिवायडेड बाय मायनस 5 इज इक्वल टू 8. तुमचं काय ते आन्सर y इज इक्वल टू. तर आपलं y इज इक्वल टू काय आलं 8. ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 put in equation number 2 means 5 into 8 plus 10z is equal to 120 means
10z is equal to 120 minus 40 is equal to 80 means again z is equal to 8 म्हणजे तुमचं z पण काय आलं 8 ह्याला म्हणतो 5 इक्वेशन 4 and 5 put in इक्वेशन फर्स्ट ते काय 4x plus 3 into 8 plus 2 into 8 is equal to 60. आता इथे कॅल्क्युलेशन केलं तर काय येतं 4x plus 24 plus 16 is equal to 60 means 4x is equal to 60 minus 40 is equal to 20 means x is equal to 5 म्हणजे तुमचं x is equal to 5 आलं, y is equal to 8 आलं, z is equal to 8 आलं. म्हणजे आपलं आता रिझल्ट काय लिहिणार द कॉस्ट ऑफ 1 डझन पेन्सिल इज 5 रुपीज, द कॉस्ट ऑफ 1 डझन पेन्स इज 8 रुपीज अँड द कॉस्ट ऑफ 1 डझन इरेझर इज 8 रुपीज. हे झालं आपलं सिम्पल त्याचं असलेलं ॲन्सर. आपल्याला ह्या अशामध्ये ॲन्सर लिहायचं कॉस्ट ऑफ 1 डझन पेन्सिल एक्स आहे तर तो 5 रुपीज आला, द कॉस्ट ऑफ 1 डझन पेन्स वाय आहे तर तो 8 आला अँड द कॉस्ट ऑफ 1 डझन इरेझर झेड आहे तर तो काय आला 8 आला. जर तुम्हाला पर पेन्सिल पर पेन पर इरेझर विचारलं असतं त्याला डिवायडेड बाय 12 कारण हे डझन मीन्स 12 बरोबर की नाही, एक डझन हा 12चा असतो. मग एकासाठी काय करावं लागेल आपल्याला डिपेंडिंग बाय डझन व्हॅल्यू डिवायडेड बाय 12 ते डिवाइड केलं तर तुम्हाला पर किंवा इच पेन्सिल इच पेन इच इरेझरची व्हॅल्यू काय होईल मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे द सम ऑफ 3 नंबर इज 6 इफ वी मल्टिप्लाय थर्ड नंबर बाय 3 अँड ॲड इट टू द सेकंड नंबर वी गेट 12. बाय ॲडिंग फर्स्ट अँड third number we get a number which is double the second number. Use this information, find the 3 numbers using matrices. आता ह्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला ते 3 नंबर काढायचे आहेत. मग आधी आपण कन्सिडर करू लेट द 3 नंबर इज x, y and z बाय इन्फॉर्मेशन. मग तुम्हाला इन्फॉर्मेशन काय दिली पहिली द सम ऑफ द 3 नंबर. मग ह्या 3 नंबरची सम केली x, y, z ती किती येते 6 बरोबर. इफ वी मल्टिप्लाय थर्ड नंबर बाय 3 थर्ड नंबर काय आपला z त्याला कितीने मल्टिप्लाय केला 3z अँड ॲड टू द सेकंड नंबर आणि सेकंड नंबर काय आपल्याकडे y वी गेट 11. आता हे फक्त मी आपल्या ह्या फॉर्ममध्ये लिहितो y प्लस 3z इज इक्वल टू 11. आता पुढे काय दिलं आहे बाय ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट मीन्स x अँड थर्ड मीन्स z. By adding first and third number we get number which is double the second number. मग सेकंड नंबर काय y त्याचा डबल. पुन्हा हे आपण इक्वेशन मध्ये लिहू x मायनस 2y प्लस z. आता इथे काहीच राहत नाही म्हणजे इथे काय झाले 0 झाले बरोबर आहे. आता इथे काय आला x मायनस 2y प्लस z इज इक्वल टू 0. आता इकडे आपल्याला हे झालं इक्वेशन, हे इक्वेशन, हे इक्वेशन. Write in matrix form by ax is equal to b 1 1 1 x y z 6. इथे x ची व्हॅल्यू नाही म्हणजे 0 आलं. 1 3 11 इथे 1 मायनस 2 1 इथे नाही आहे म्हणजे इथे हा 0. तर आपल्याला असं कळेल की इथे ऑलरेडी 0 आलं. फक्त आपल्याला ह्या 2 ठिकाणीच 0 घेऊन यायचं. मग काय सिम्पल R3
R3 मायनस R1 करा सबट्रॅक्शन 1 1 1 0 1 3 हे 2 रो हे 2 रो आहे तसेच चेंज काय होतंय ते आपण लिहून घेऊ 6 11 बरोबर आहे 1 मायनस 1 0 मायनस 2 मायनस 1 मायनस 3 अगेन 1 मायनस 1 0 0 मायनस 6 मायनस 6 आता हे जे आपलं इक्वेशन आलं आहे ते आपण राईट करू रीराईट इन इक्वेशन फॉर्म इक्वेशन फॉर्ममध्ये काय येतो एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6 वाय प्लस 3z इज इक्वल टू 11 फक्त एकच व्हॅल्यू चेंज होती म्हणजे मायनस 3y इज इक्वल टू मायनस 6 कारण इथे x 0 आहे z 0 आहे पुन्हा इथे आपल्याला अप्पर किंवा लोअर ट्रायंगल भेटत नाही पण 3 वेगवेगळ्या व्हॅल्यूच्या पोझिशन भेटतात म्हणजे एका खाली एक 0 भेटतो आणि एका लाईनीत एक 0 भेटतो असं आपल्याला तो ट्रायंगल तयार झाला तरी चालेल आता इथे y ची व्हॅल्यू काय आली याला म्हणते इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड y इज इक्वल टू 2 पुट इन सेकंड इक्वेशन मीन्स 2 प्लस 3z इज इक्वल टू 11 मीन्स 3z इज इक्वल टू 9 means therefore z is equal to 9/3 is equal to 3 again both value put in equation first means x plus 2 plus 3 is equal to 6 means x is equal to 1 म्हणजे तुमचे व्हॅल्यू काय येतात x is equal to 1 y is equal to 2 and z is equal to 3 असे तुमचे ते 3 नंबर्स भेटतात ज्यांची ॲडिशन केली तर 1 प्लस 2 प्लस 3 6 2 प्लस 9 11 1 मायनस 4 प्लस 3 0 असे आपले सिंपल एक्झाम्पल आहे यूजिंग बाय द रिडक्शन मेथड्स ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिसमध्ये अननोन व्हेरिएबल फाइंड आउट करण्यासाठी इन्व्हर्सपेक्षा रिडक्शन मेथड्स ही इझी आहे जर एक्झामला तुम्हाला जर स्पेसिफाय मेथड जर सांगितली नसेल तर एक्झाम्पल शक्यतो रिडक्शन मेथडनीच सोडवण्याचा प्रयत्न करा ओके थँक्स एक्सरसाइजमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा